देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचा आव्हान केलं आणि या आव्हानानंतर जवळपास 12 दिवसांमध्ये 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते वाढलेले आहे आणि याचा थेट परिणाम आता खाद्यपदार्थांच्या किमतीवरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सामान्य नागरिकांना परवडणारा असणारा वडापाव सुरुवातीला 15 रुपयाला मिळायचा, मात्र आता सध्या याच वडापावाची किंमत जी आहे ती आता 30 रुपयेपर्यंत झाली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात। आता हे जे विद्यार्थी ज्या खानावळीमध्ये किंवा ज्या भोजनालयामध्ये जेवतात त्या ठिकाणची मिळणारी वेज थाळी जी आहे ती पूर्वी 80 रुपयाला मिळायची, मात्र सध्या आता वेज थाळीचे दर सुद्धा तब्बल 100 रुपये झालेले आहे सध्या आपल्याला मिळते। आपण सध्या हे दरपत्रक पाहत आहोत, ज्या ठिकाणी वेज थाळीचे दर जे आहे ते 100 रुपये, बाकी सर्व चपाती भाजी असेल ती 70 रुपयाला, जी पूर्वी 50 रुपयाला मिळायची आणि वेज थाळी 80 रुपयाला मिळाली, तीच वेज थाळी आता 100 रुपयाला मिळते। या दरवाढीचा थेट फटका जो आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशाला जो आहे तो बसताना दिसत आहे। सध्या अनेक या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी जेवण करताना आपल्याला दिसत आहेत। आपण काही या विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। तर आता तुम्ही भोजनालयामध्ये जेवण करतायत, पहिली तुम्हाला ही वेज थाळी किती रुपयाला मिळायची आणि आता किती रुपयाला मिळते? 80 रुपयाला मिळत होती। आता भाव वगैरे वाढल्यामुळं त्यांना पण परवडत नाही आमच्या म्हणजे मेसवाल्यांना, त्याच्यामुळं 10-20 रुपये रेट वाढलेला आहे मेस थाळीचा। पण या दरवाढीकडे कसं बघता? कारण सर्वच किमतीमध्ये जसं पेट्रोल डिझेल असेल किंवा सर्वच साधारण साऱ्याच किमतीमध्ये दरवाढ झाली। सर आता ही काळाची गरज आहे आणि त्या प्रॉब्लेमला आपल्याला समोर जावंच लागणार आहे, कारण पळून नाही जमणार। जसं आपल्या आदरणीय PM मोदी सरांनी सांगितलंय की बाबा काही गोष्टी आपल्याला टाळावं लागतील किंवा वर्क फ्रॉम होम करावं लागेल किंवा सोन्याचे भाव वगैरे ह्या सगळ्या मुद्द्यांवर जे बोललेत त्यांनी, ते मुद्दे करणं गरजेचंच आहे। आणि आता सोडून तर जात ना, आता शिक्षण चालू आहे, पुण्यासारख्या शहरात शिकायचं म्हणल्यावर इथं राहणं खाणं करावंच लागणार आहे। तर एवढंच अपेक्षा आहे की लवकरात लवकर रेट वगैरे सगळे नियमित व्हावे, दुसरं काय नाही। ठीक आहे, सध्या आपण बघू शकतो की विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे की जी दरवाढ झाली आहे ती दरवाढ आता आपल्याला स्वीकारावीच लागेल, कारण की झालेली दरवाढ किंवा देशभरात जो जागतिक स्तरावरचा प्रश्न आहे, खरं तर ज्या भोजनालय चालक आहे ते भोजनालय चालक सुद्धा आपल्या ठिकाणी आहेत, आपण सोबत चर्चा करूयात। पहिली थाळी तुमची एकंदरीत किती रुपयाला होती आणि आता किती रुपयाला झाली? दर का वाढवलेत? पहिले 80 रुपयाला होते, आता 100 रुपये। पण दर वाढण्याचं काय, त्याच्या पाठीमागचं कारण काय? इंधन नाही ह्याच्यामुळे बरं, आता गॅस वाढले, परत भाजीपाल्यांचे सुद्धा दर वाढले, त्यामुळे वाढलेले महागाई वाढलेली। बरं, आता हे दर असे स्थिर राहतील का आणखी यापेक्षा जास्त वाढू शकते? आता पुढचं काही सांगता येत नाही। एकंदरीत आपण सध्या बघू शकतोय की गॅसचे दर वाढलेले आहेत, भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत आणि त्यामुळं साहजिकच आता आम्ही जे भोजनालयामध्ये खाद्यपदार्थ आहेत त्याचे सुद्धा दर वाढवले आहेत, अशी प्रतिक्रिया जे भोजनालय चालक आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अभिजित पीसी सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।